जय शिवराय मित्रांनो. स्वागत करतो आपला मित्र मी गणेश जगताप महाअपडेट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, ज्या शेतकरी बांधवांना अद्याप अनुदान मिळालेलं नाही व रब्बीचंही पेरणीसाठी जे अनुदान आहे ते सुद्धा मिळालेलं नाही किंवा अतिवृष्टीचं अनुदान मिळालं नाही, अशा शेतकरी बांधवांसाठी हे महत्त्वाचं प्रश्न होत आहे. आणि नैसर्गिक आपत्ती व रब्बी हंगाम पेरणीसाठी अनुदानाबाबतचं हे एक जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रेस नोट जारी करण्यात आलेली आहे. याची सविस्तर माहिती आपण आजच्या या महाअपडेटमध्ये जाणून घेणार. पण अपडेटला सुरुवात करण्याआधी आपण या चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा व ही माहिती जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करायला पण विसरू नका. जेणेकरून त्यांना जर अनुदान मिळालं नसेल तर त्यांच्यासाठी ही माहिती अत्यंत उपयुक्त आहे मित्रांनो. बऱ्याच वेळेस जिल्हा प्रशासनाने आवाहन केलेलं आहे की आपण जर आपलं अनुदान मिळालं नसेल तर अगोदर आपल्या ई-के-वाय-सी आहे का हे चेक करा. नंतर जर ई-के-वाय-सी असेल किंवा फार्मर आय-डी का ॲग्रिस्टिक मार्फत फार्मर आय-डी काढला नसेल तर निश्चितपणे फार्मर आय-डी काढा व आपली माहिती व ई-के-वाय-सी करून घ्या. ई-के-वाय-सी केल्यानंतरच आपल्याला बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे. जर हे ई-के-वाय-सी केली नाही तर किंवा फार्मर आय-डी काढला नाही तर आपल्याला अनुदान मिळणार नाही. तर यासाठी 19 नोव्हेंबर रोजीच हे प्रश्न जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जाहीर करण्यात आलेले आहेत. तर वळूया आजचं यामध्ये नेमकी काय माहिती आहे तर सविस्तर अपडेटकडे. तर मित्रांनो, जिल्हाधिकारी कार्यालय बीड, महसूल शाखा, नैसर्गिक आपत्ती विभाग यांच्यामार्फत 19 नोव्हेंबर रोजी ही प्रेस नोट जारी करण्यात आलेली आहे. आणि नैसर्गिक आपत्ती अनुदान रब्बी हंगाम पेरणी अनुदानबाबत ही महत्त्वाची प्रेस नोट आहे. बीड जिल्ह्यामध्ये माहे जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने शेती पिकाचे नुकसान झाले असून बाधित शेतकऱ्यांना अनुदानाची वाटपाची कारवाई सुरू आहे. त्यासाठी 702 कोटी 4 लाख, रब्बी हंगाम पेरणीसाठी 708.8 कोटी असे जिल्ह्यास एकूण 1410.12 कोटी अनुदान मंजूर झाले आहे. सदरचे अनुदान वाटप करण्यासाठी जिल्ह्यातील 14,80,639 इतक्या शेतकऱ्यांची माहिती पंचनामा पेमेंट पोर्टलवर भरण्यात आलेली असून त्यापैकी शेतीपीक नुकसान झालेल्या 6,85,549 इतक्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 440.51 कोटी रुपये थेट वर्ग करण्यात आले असून रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी 6,46,316 इतक्या शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात 507.98 कोटी इतकी रक्कम वर्ग केलेली आहे. अशी एकूण जिल्ह्यातील 13,31,865 इतक्या शेतकरी यांना एकूण 984.49 कोटी इतकी रक्कम त्यांच्या बँक खात्यात थेट वर्ग करण्यात आली. तसेच उर्वरित शेतकऱ्यांना तातडीने अनुदान वाटपाची कारवाई सुरू आहे. सध्या स्थितीत जिल्ह्यातील एकूण 1,04,331 इतक्या शेतकऱ्यांची ई-के-वाय-सी प्रलंबित असून अशा शेतकऱ्यांनी तात्काळ आपले जवळचे CSC सेतू सुविधा केंद्रात जाऊन आपली विशिष्ट क्रमांकाची ई-के-वाय-सी करून घ्यावी. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ॲग्रिस्टिक योजनेअंतर्गत नोंदणी केली नाही अशा शेतकऱ्यांनी तात्काळ आपले जवळचे CSC केंद्र किंवा आपले ग्राम महसूल अधिकारी यांचे संपर्क साधून आपली ॲग्रिस्टिक योजनेअंतर्गत नोंदणी तात्काळ पूर्ण करून घ्यावी. जेणेकरून आपल्याला नैसर्गिक आपत्ती अंतर्गत अनुदान तात्काळ मिळण्यास मदत होईल, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. तर मित्रांनो, ज्यांनी केली नसेल तर त्यांनी निश्चितपणे करून घ्यावी ही विनंती. व हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत शेअर करायला पण विसरू नका. भेटूया अशा एका नवीन अपडेटमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.